तारीख 22 मे 2015. मी आणि माझी फॅमिली पालघरहून ताईकडे पूजेसाठी निघालो होतो. प्रवास खूप छान सुरू झाला. दादा ड्राईव्ह करत होता आणि मी, मॉम, डॅड सगळे खूपच एन्जॉय करत होतो. अहमदाबाद हायवे क्रॉस केला आणि आम्ही नाशिक हायवेला लागलो. छान घाट लागत होते आणि आम्ही खूपच एन्जॉय करत होतो. दुपार झाली आणि आम्ही थोडा हॉल्ट घेऊन मग पुढचा प्रवास करायचे ठरवले. दुपारी जेवण उरकली, गुपित ठेवण्याची थोडा आरामही झाला आणि आम्ही संध्याकाळी पुढच्या प्रवासाला निघालो. माझ्या मित्रासोबत घडली आहे. GPS वापरत असल्यामुळे आम्हाला अपेक्षेपेक्षा जरा जास्तच उशीर झाला. मी आणि माझे रात्रीचे 12:30 होऊन गेले होते आउटिंग साठी गेलो आणि आम्ही कसारा घाटात येऊन पोहोचलो. आउटिंग होती लोणावळ्याला. डॅडना झोप येत होती. जाण्याची पण काही मी त्यांना पहिली म्हटले वेळ नव्हती, की तुम्ही मागे येऊन त्यामुळे बसा. काही वावगे मी नव्हते. दादासोबत पुढे बसते. रोजच्या कामाच्या व्यापारात दादाने गाडी थांबवली आणि आम्ही उतरून जागा बदलली. तर सगळेच खूप उत्साहात होते. दादा आणि मी मस्त गप्पा मारत चाललो होतो. त्यामुळे तो आवाजात गाणीही दिवस चालू होती. मला अजूनही पण लक्षात मॉम आहे. आणि डॅडना आणि गाड झोप लागली होती कधीच विसरू म्हणून मी शकणार गाणे बंद नाही. केले. घाट सुरू झाला होता. जून 2018. मी बाहेर बघत होते आणि दादा ड्राईव्ह करत होता. गाडी घेऊन घाटात काळा कुट्ट अंधार होता आणि स्मशान शांतता पसरली होती. रात्री कार हेडलाईटचा प्रकाश जिथे पडेल तोच परिसर दिसत होता. शनिवारी सकाळी त्या व्यतिरिक्त काहीच नजरेस पडत नव्हते. पावसाळ्याला अचानक दादा मला म्हणाला, छोटी, तुला वाटत नाही का आपण एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा येतोय आणि तिथेच फेऱ्या मारतोय? रम्य धबधबे. मी म्हणाले, नाही रे दादा, असं काय बोलतोयस? मजा केली. दादा नंतर काहीच बोलला नाही. कोणाची बहुतेक मी घाबरेन असे त्याला वाटले असावे. पोहोचायला उशीर होईल. तेवढ्यात आमचे बोलणे ऐकून डॅड जागे झाले आणि त्यांनी विचारले, संध्याकाळी काय झालं? पोहोचलो. आपण रस्ता चुकलोय का? झालो. दादा म्हणाला, 7:30ला पण आपण एकाच ठिकाणी येऊन पोहोचतोय. किती वेळ झाला मी ड्राईव्ह करतोय, पण हा सरळ रस्ता संपतच नाहीये. छोटासा डीजे एखादे तरी वळण यावे, पण पुन्हा त्याच ठिकाणी येतो. बरेच एन्जॉय आमच्या बोलण्याने आईलाही जाग आली. पण आमच्यातला एक मी मित्र आणि माझी शांत आई होता. आम्ही खूपच भित्रे त्याचं आहोत. काय बी नसलं त्यामुळे आई होतं खूपच कोणास घाबरली होती. आम्ही तिने डॅडना आमच्या सांगायला गर्दीत सुरुवात केली, असल्यामुळे अहो काय त्याकडे झालं? जास्त मी लक्ष म्हणत देत होते नव्हतो. कुठेतरी थांबूयात, थोड्या पण वेळाने तुम्ही येऊन ऐकले नाही. दिसेल आपल्यात आता हे काय असे झालं? वाटले. पण बराच दादा वेळ म्हणाला, झाला. मी बघतो काय एकटाच झालं एका ते. कोपऱ्यात बसून डॅडना होता. कळून चुकले होते की नक्की शेवटी काय मला झालं. राहवलं ते नाही. म्हणाले, गाडी म्हणून मी बंद त्याला करू नकोस बोलवायला आणि गेलो. खाली उतरू नकोस. पण आपण त्याला बघूया खूप वेळ किती वेळ असे होते. विचारल्यावरही तो काहीच बोलला भीती नाही. निघून जावी आणि शेवटी होणाऱ्या मी प्रकाराकडे सुद्धा दुर्लक्ष वेळ न व्हावे घालवता म्हणून मी पुन्हा कानात इयरफोन्स मित्रांकडे टाकले आलो. आणि काहीतरी ऐकत बसले. लागलो. पण कसले काय? ऑफिसचा मनात दोस्त सतत जरी तेच असला, विचार येत होते तरी म्हणून मी टिंगल इयरफोन्स टमाळा काढून काही पुन्हा कमी त्यांचे नव्हत्या. बोलणे ऐकत बसले. एकमेकांची नक्कल करून माझा चांगलीच दादाही मजा घाबरला सुरू होता, होती. पण तो अजिबात तसे सर्वजण दाखवत एन्जॉय नव्हता. करत होतो. अचानक एका ठिकाणी आल्यावर गाडीला कसला तरी जोरात झटका बसला. आम्ही सगळेच दचकलो. आता मात्र AC ऑन असूनही मला घाम सुटला. गाणी लावून माझे लक्ष बाहेरच होते. कारच्या हेडलाईटचा प्रकाश एका झाडावर पडला. जोरजोरात तिथे एक लहान मुलगी उभी असल्याचा मला भास झाला आणि माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. गाणी बंद करा. मी दादाला म्हणाले की बघ, सुरुवातीला तिकडे मी कोणीतरी आहे. त्याच्यावर आवाज चढवून बोललो. दादाचं लक्ष त्याला नव्हते गप्प म्हणून करायचा गिअरवर प्रयत्न ठेवलेल्या केला. हातावर मी मारत पुन्हा म्हटले, पण तो तिकडे वैतागून बघ, काहीतरी रागात आहे. बोलत होता. बाबा ओरडले तसे आणि आई आमच्यातला बोलली, दुसरा बघू मित्र नकोस. आधीच पण दारूच्या दादा आणि नशेत मी असल्यामुळे ते नक्की काय आहे हे त्याच्याशी बघण्याच्या वाद नादात घालू होतो. लागला. आम्हाला आणि कळलं त्यात तो होतं दुसरा की ते मित्र काय बोलतील जरा आणि दादाला दुष्टाळाच तसे होता. या गोष्टींवर अजिबात त्यात विश्वास दारू काम नव्हता. केल्यामुळे तो म्हणाला, त्याला अजून काय खूप डॅड, आला भूत होता. वगैरे काही नसते, शेवटी एखादं खूप जनावर जोरात असेल, भांडण तुम्ही झालं उगीच बोलताय, दोघांचं. बघू नका वगैरे. शिवीगाळ उगाच झाली. आईला आणि छोटीला घाबरवताय. आमची सगळी मजा मस्ती पण एका क्षणात दादानेही त्या बंद मुलीला झाली. पाहिले होते. सगळा जेव्हा मोराव त्याने त्या झाला. झाडाकडे हेडलाईटचा फोकस नेला आम्ही गाणी तेव्हा ती वगैरे मुलगी बंद करून दिसेनाशी झाली आपापल्या रूममध्ये आणि पुढच्या क्षणी झोपायला गाडी समोर गेलो. उभी राहिली. दादा आणि मी इतक्या जणांसाठी जोरात एक ओरडलो की अशा तो दोन आवाज, रूम ती होत्या. भीती, तो क्षण ज्या आजही विसरलो समोरासमोर नाही. होत्या. गाडी तिच्या जवळ बेडवर येईपर्यंत पडल्या ती मला आम्हाला झोप नुसती लागली. पाहत होती. दादाला कसलेच भान रात्रीचे राहिले 3 वाजले नव्हते. असते. त्याने गाडी एक्सेलरेट केली मला आणि जोरात जोरात बाटली घेतली. फुटल्याचा आम्ही आवाज सगळे आला. देवाला प्रार्थना करत होतो. आणि ताईचे घर त्यासोबत येईपर्यंत त्याचा भलताच घाबरला होता. वेगळाच ओरडत असल्याचा आई झालेल्या प्रकाराबद्दल सगळ्यांना नशेत खूपच असल्यामुळे ओरडली. शुद्धीवर यायला बाबाही जास्त काही थोडा बोलले वेळ नाही. लागला. पण जेव्हा कळले की एका काय क्षणी वाटून घडतंय, गेले की भीतीपोटी तेव्हा आईला जवळ काहीतरी जवळ होईल. सगळी नशाच पण उतरून गणपती गेली. बाप्पाची कृपा
त्या आम्ही शांत ताईकडे पोहोचलो. असलेल्या मित्राने ताईकडे पूजा दारूची होती. बाटली आम्ही फ्रेश फोडून झालो. एका पूजा आटपली. काचेने स्वतःच्या हातावर मला अजूनही बरेच वार केले आठवते. होते. दुपारी जेवल्यावर आम्हा दोघांना भयंकर रक्ताच्या ताप भरला तळव्यात होता. तो बसला अचानक होता. असे काय झाले त्याला त्याचे कारण हे थांबवण्यासाठी नव्हते. दोघांनी त्याचे आम्ही हात घडलेला घट्ट प्रसंग पकडून ताई आणि ठेवलेले. जिजूंना सांगितला. त्याच्या अमावस्या तोंडावर असूनही पाणी आम्ही मारून वेळेचे वगैरे गांभीर्य लक्षात त्याला घेतले नाही शुद्धीवर आणत आणि होते. त्यामुळेच हा विचित्र तो अनुभव असं वाटायला का करत आला होता असे वाटले. हे मात्र कोणालाच कळत त्यानंतर नव्हतं. कधीही अमावस्या आली की त्याला अजूनही तो धरून प्रसंग रूममध्ये आठवतो घेऊन गेले. आणि अंगावर काटा उभा अर्ध्या राहतो. पाऊण तासाने आजच्या त्याला काळात झोप या लागली. गोष्टींवर विश्वास नसतो आणि नंतर पण आम्ही जे मित्रही अनुभवलं झोपले. ते तर कधीच विसरू शकणार पावणे नाही. 4च्या सुमारास खरंच एकाला कधी निसर्गाशी नजरेत खेळू आल्यामुळे नये. जाग आली. कारण जर चांगल्या जसे गोष्टी तो अस्तित्वात उठला, आहेत त्याला तशा वाईटही. जाणवले की ज्या मित्राने स्वतःच्या हातावर वार केले होते तो रूम मध्ये तुम्हाला ही दिसत गोष्ट नाहीये. आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक त्याने आणि शेअर धावत करायला जाऊन विसरू दुसऱ्या नका. रूममध्ये पाहिले. आणि जर तुम्ही या चॅनलला पण सबस्क्राईब केले तिथेही नसेल नाही. तर ते नक्की तो करा पटकन गॅलरीत आणि बाजूला गेला असलेल्या बेल आणि आयकॉनवर क्लिक बाहेर करा पाहू लागला. म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे तसे त्याला नोटिफिकेशन लगेच दिसले मिळेल. की तो मित्र स्विमिंग